आज तुमच्या भाऊच्या व्लॉग मध्ये आली हिरोईन, ती पण साधी सुधी एंट्री नाही, डायरेक्ट धडाकेबाज. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर मी तुमचा लाडका करण आणि आज विषय असं झालं की आपल्या कार्यकर्त्याला दिली ती बाईट. मुलींना नाही हो, डायरेक्ट बॉकेनी. आणि अशी तशी नव्हती दिली, चांगलीच दिली ती. त्यामुळे आम्ही त्याला घेऊन गेलो हॉस्पिटलला. काम करायला जातो आणि कांडच होऊन बसतं. असाच विषय झाला आपल्या भाऊ सोबत. तर आज होता आपला शूट होता आपल्या सिरीजचा दिल दोस्ती दुनियादारी. शूट करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो होतो आणि हे बघू शकता आपली अख्खी रील स्टार संघटना आणि त्या संघटनेचे एकमेव अध्यक्ष म्हणजे आपले तेजस सर. मी तर तुम्हाला सांगून थकलो मला फॉलो करा म्हणून. आता शेवटी तेजस सर सुद्धा बोलले, तर मग तुम्ही कधी करणार फॉलो? करा लवकर राव. दिल दोस्ती दुनियादारी सिरीजचा पार्ट फर्स्ट अपलोड झालेला आहे आणि तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. सकाळची दुपार झाली पण हा कार्यकर्ता काय फोनवर बोलायचं नाव सोडत नव्हता. काय माहिती कोणाला बोलत होता की. नंतर काय मग तुमच्या भाऊचा शूट वगैरे झाला आणि शूट वगैरे करून आम्ही सीधा निघालो कॅन्टीन मध्ये. जेलू को आग कहते, बुझी को राग कहते, और जो खाली पेट गुड़गुड़ करे उसको भूख कहते, और उसी भूख को मिटाने के लिए हम पहुंच गए कॅन्टीन में. तुम्ही तर ऐकला असेल, एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता. मग काय तसंच आम्ही पण केला कार्यक्रम. 2-3 पॅकेट मध्ये सगळ्यांची भूक गुंडाळली आणि थेट निघाला दुसरं लोकेशन दुसरं कोणतं नसून एक मंदिर होतं जिथे हिरो आणि हिरोईनची भेट होणार होती. मंदिरामध्ये पोहोचतात दर्शन करून घ्यावं म्हणलं आधी, कारण की आपण काहीतरी नवीन सुरू करत आहोत, त्याआधी देवाचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. मग काय दर्शन वगैरे केले आणि मग काय आपली टीम पण आलेली होती. मग काय न थांबताच आम्ही लगेच सुरू केला आपला शूट आणि शूट वगैरे झाला होता. आणि आजचा ब्लॉग इथेच समाप्त करीत आहोत. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करायला पण विसरू नका आणि आपल्या सिरीजचा पार्ट फर्स्ट बघायला पण विसरू नका. धन्यवाद.